नमस्कार, मी अतुल उत्तमराव झेंडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3. सर्वात प्रथम आपल्या सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण सायबर क्राईम आणि सायबर अवेअरनेस याबाबतची माहिती घेणार आहोत. आपण पाहत असाल की दिवसेंदिवस सायबर क्राईमच्या फ्रॉडच्या घटनेमध्ये वाढ होत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे हे सायबर क्रिमिनल जे आहे ते फसवणूक करत आहेत. त्याच्यामध्ये डिजिटल अरेस्ट हा एक नवीन प्रकार आपण त्याबद्दल ऐकला असेल की कोणती एक व्यक्ती आपल्याशी त्यामध्ये बोलतो आणि मी एका एका विभागाचा प्रमुख आहे आणि तुमच्यामध्ये अशी केस तुमच्या विरुद्ध रजिस्टर झालेली आहे आणि तुम्ही मला इतके पैसे ट्रान्सफर करा नंतर तुम्हाला त्यातून सुटका होईल. अशा प्रकारच्या काही तुमच्याकडे फोन कॉल्स, व्हिडिओ कॉल्स येतात. त्याचबरोबर एक शेअर मार्केटचा ट्रेडिंगचा एक नवीन सायबर फ्रॉड उघडकीस येत आहे. त्याच्यामध्ये व्हॉट्सअपवरती आपल्याला लिंक दिली जाते. त्या लिंकवर आपण क्लिक करत जातो आणि त्या ठिकाणी आपण एका व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन होतो आणि त्यातून आपल्याला विविध आमिष त्या ठिकाणी दाखवले जातात इन्व्हेस्टरच्या दृष्टिकोनातून. आणि अशा आपण ठिकाणी इन्व्हेस्ट जर केले असेल तर आपला परतावा त्या ठिकाणी मिळत नाही आणि आपली त्या ठिकाणी मोठ्या रकमेने आपली फसवणूक त्या ठिकाणी होते. आपले जे काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, आपले काही पर्सनल अकाउंट्स आहेत, या सर्वांवर त्यांची नजर असते. त्याच्यामुळे आपण सोशल मीडियावरती काय पोस्ट करत आहोत किंवा आपण कोणती आपली पर्सनल इन्फॉर्मेशन त्यावर शेअर करत आहोत याबाबत सुद्धा आपण सतर्क राहणं गरजेचं आहे आणि सोशल मीडियाचा एक नियंत्रित वापर पण त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे असे कोणते फोन कॉल्स असतील, अशा कोणत्या येणाऱ्या लिंक्स असतील, त्या लिंक्सला कधीही क्लिक न करता त्या व्हेरीफाय करणं आवश्यक आहे. अशा कोणत्या लिंक्स आपल्यापर्यंत ज्या पोहोचत असतील, अशा अननोन फोन कॉल्स आपल्याला येतात आणि आपण त्याला ओटीपी शेअर केला जातो किंवा